सहकारी कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्रीरामपूरमधील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या साथीदारांविरोधात तक्रार दिली आहे। संघटनेत सुरू असलेल्या गैरप्रकारांची वाच्यता केली म्हणून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मकासरे यांनी केलाय। तृप्ती देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत। सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। मकासरे यांना चेहरा फुटेपर्यंत मारहाण करण्यात येत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। मारहाण कोण करतंय हे त्यात दिसत नसलं तरी आपल्याला तृप्ती देसाई तसंच त्यांचे पती प्रशांत देसाई यांच्यासह 5 जणांनी मारहाण केल्याची तक्रार मकासरे यांनी पोलिसांकडे केली आहे। विजय मकासरे हे मार्च 2016 पासून तृप्ती देसाईंच्या संपर्कात आहेत। 27 जून रोजी मुंबईला जायचं असल्याचं सांगून त्यांना पुण्यात बोलावून घेण्यात आलं। त्यानंतर बालेवाडी परिसरात त्यांना गाडीत बसवून जबर मारहाण करण्यात आली। भूमाता ब्रिगेड ही संघटना बेकायदेशीर आहे, त्याचप्रमाणे तृप्ती देसाई लोकांना ब्लॅकमेल करतात याविषयी प्रश्न उपस्थित केले म्हणून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचं मकासरे यांनी म्हटलंय। मी ज्यावेळेस म्हटलं की मला भूमातामध्ये काम करायचं नाही आहे किंवा मला हे तुमची संघटना रजिस्टर नाही ही माहिती कळाली आहे, तुमच्या हकालपट्टीच्या जुनी कात्रनही मला ती त्यावेळची मिळाली आहे, तर त्यानंतर त्यांना कळलं की याला सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती आहेत आणि याला सोडणं मला त्यांना असं वाटलं की हे धोकेदायक असू शकतं म्हणून त्यांनी ते प्रशांतला बोलून मुद्दामून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला। विजय मकासरे यांच्या तक्रारीवरून तृप्ती देसाईंच्या विरोधात पुण्यातील हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मारहाण करणं तसंच मोबाईल, सोनसाखळी अशा मौल्यवान वस्तू हिसकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्यांना लोखंडी रॉडनी मारहाण केलेली आहे आणि लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांनी मारहाण करून त्यांच्याकडचे कॅश, चेन आणि इतर जे मोबाईल आणि गॉगल्स वगैरे होते ते काढून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर आज रोजी सदर विजय मकासरे यांनी त्यांच्या विरुद्ध या सर्व इस्मांविरुद्ध आणि तृप्ती प्रशांत देसाई यांच्या विरुद्ध, प्रशांत देसाई यांच्या विरुद्ध इतर 4 लोकांविरुद्ध पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलेली आहे। तृप्ती देसाईंनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। मारहाण किंवा तसला कुठलाच प्रकार घडला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। उलट विजय मकासरे यांच्यावरच त्यांनी गंभीर आरोप केलेत। हे सगळं आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। भूमाता ब्रिगेडचा काही पदाधिकारी नसताना तो गैरवापर करत होता, त्यामुळे हे जे आहे ते मी तिथल्या लोकल पेपरला जेव्हा जाहीर केलं त्याच्यानंतर जे आहे ते मला वाटतं की मनात राग आणून त्यांनी जो आहे तो आम्हाला हा बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी जो काही अॅट्रॉसिटी आणि जो काही गुन्हा दाखल केलेला आहे तो पूर्णपणे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही। तृप्ती देसाई या शनी शिंगणापूर आंदोलनापासून मागील 2 वर्षात चर्चेत आल्यात, मात्र त्यांचं काम आणि कार्यपद्धती नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे। आता पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल त्यांच्यावर काय कारवाई होते ते पाहावं लागेल। अरुण मैत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।